बस इकडे साऊंड सेवा चांगली. कुठली? करजगावांहून आले. उत्तम साऊंड सेवा. अरे तू विना आता हरिभक्तपरायण आमचे गौतम महाराज. हरिभक्तपरायण माईकवर सांग. सारंग महाराज. सारंग महाराज. कपिल महाराज. कपिल महाराज. सर्व महाराज मंडळी गावातले आहेत का? गावातील सर्व तरुण तडफदार भजनी मंडळ, आपले बालगोपाल मंडळी प्रकाश महाराजांकडचे आहेत ना, प्रकाश महाराज गांगुर्डे यांच्याकडनं आलेलं बालगोपाल भजनी मंडळ, ज्यांनी आम्हाला सेवा दिली. पुन्हा पुन्हा फोन केले आम्ही. अविनाश महाराज, त्यांचे सगळे तरुण तडफदार मित्रमंडळ, सहकारी मंडळ, सगळी तरुणाई पाहून अतिशय आनंद वाटला. सध्या थोडं परिवर्तन जर म्हणाल तरी एक झालेलं आहे. तरुणांचा ओढाही इकडे आलेला आहे परमार्थाकडे. पहिल्याने आजपासून म्हणजे 84-85च्या काळापासून जर म्हणाल, फक्त आमच्या समोर म्हातारी लोक असायचे आणि ज्येष्ठांना काय मार्गदर्शन करावं बरं. जे बसलेले असायचे, मी 27 वर्षाचा होतो आणि माझ्यासमोर बसलेले 60-65च्या पुढचे. आता त्यांना जर मी कीर्तनात बोललो, आता औपचारिकता असते कीर्तनातली, मांडेवाळा, मी त्यांना सांगायचं मांडेवाळा, त्या माल गुडगादा काळे गुडगादुखी राहणार. म्हटलं मी नुसतं बोलत जाईल. ती बोलायची परंपरा आहे. जशी रोज प्रतिज्ञा केली जाते, भारत माझा देश आहे, तो कोणाचे आणि कायचे. पण जसं म्हटलं जातं तसं आम्हाला बोलावं लागत होतं. मांडेवाळा मांडेवाळा. आणि सगळे ज्येष्ठ मंडळी तेच मला दाखवायचे गुडघे. बरं करावं काय? जे गाव बदललं तरी काही नशीब बदलतं का? सगळी जिकडे जाऊ तिकडे म्हातारीच मंडळी असायची. कोणी बेरिंग जायल, कोणी सापटिंगा उतरेल, ते लांब पाय करून बसायचे. अहो ते मांड्यावाळा मांड्यावाळा म्हणत म्हणत आणि ते मला रोज उत्तर द्यायचे, मन गुडघादुखी राहणार गुडघादुखी राहणार. काहीच झालेलं नाही. ऐकी ऐकी मला गुडघा दुखायला लागल्या आणि मी खुर्चीवर बसायला लागलो. रोज कानावर एकच शब्द यायचा, म्हणून शब्द को संभाल कर बोलिये. सतसंग. सतसंग आपल्याला का सांगितलंय? सतसंग याचा अर्थ काय? काही म्हणतात संत संघ, याला सतसंग म्हटलेलं आहे. मग ते अनुस्वार कशाला काढून घेतील? सतसंग याचा अर्थ असा आहे सत्याचा संघ. जे सत्य असेल ते अनुभवी, जाणकार, ज्येष्ठ, बुजुर्ग यांना माहिती आहे, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे. सत्य काय? सत्य काय भानगड आहे? कशाला म्हणतात सत्य? व्यवहारामध्ये जर आलं तर सत्य कुठं पाहायला मिळेल तुम्हाला? पहिला मुद्दा म्हणजे सत्याचा पिछा करू नका. वागायचा प्रयत्न करा, पण मला सत्य माहिती आहे हे म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. कशाला म्हणतात सत्य? है भी सच, था भी सच, ना भी सच, होगा भी सच, होकर भी सच, जो है वो सिर्फ भगवान का नाम है और कुछ नाही. आणि अध्यात्मामध्ये जर आले तुम्ही तर इथे एकच सत्य सांगितलंय, सत्य साच खरे. सत्य साच खरे. सत्य साच खरे. सत्य साच खरे. नाव विठोबाचे करे. नाव विठोबाचे करे. सत्य साच खरे. सत्य साच भगवत नाम एक सत्य आहे, बाकी सगळं सत्य नाही असं मी म्हणणार नाही, पण हे एकमेव सत्य आहे. सत्याच्या जवळपास असेल बाकीचं सगळं काय, ते काही पूर्णपणे असत्य नसेल. जे आपण पाहतो ते पूर्ण सत्य नाही.
ते आपल्याला वाटतं. सत्यांश आहे त्याच्यात, परिपूर्ण सत्य नाही. आणि कशाला त्या भानगडीत पडता विनाकारण. सत्य जर तुम्ही शोधायला गेले ना, 1,00,000 लोकांमध्ये 4 लोकांना सत्य कळतं. लाखामध्ये किती? 25,000च्या आड एक माणूस निघेल. आपल्या गावच्या लोकसंख्या किती येतील? 12-14. मग सापडी का आपला मग एक तरी. लाखात 4 जर म्हटले आणि जे 4 सापडतील सत्य माहिती असून ऐन वेळेस समोरासमोर बोलतील आपल्याकडून, हे शक्य नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला सत्य माहिती होतं ना, तुम्ही उपस्थित होते ना, सगळं तुम्हाला कळत होतं ना, सगळा भाग तुम्हाला माहिती आहे ना, मग बोला ना. नाही बोलणार. सत्यच असं आहे. मग आज जे जिकडे तिकडे चाललेलं आहे समाजामध्ये कालवा कालव, निव्वळ या भानगडीमुळे. बाया बायांचंही पहा, माणसांचं पहा. बाया सुद्धा बोलतील पडणे कधी मन पाय. पडायला पाहिजे होतं. जी बाई एवढी रुसते ना ती त्या अधिकाराची असते, पण जी बाई पाय पडली नाही ना, पडायला पाहिजे होतं हे आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस तिला जाऊन आपण भेटलो, कवीन तिथून ननीन लागे तू पाय पडायला पाहिजे होते. म्हण बाबा काबरं पडणं नाही ते विचारा. पडणं नाही आई पण दुनियाला माहितीच आहे. म्हटलं का नाही पडली? ती गुन्हे नाही म्हणे. हे तोंडावर सांगेल का ती बाई? आपल्यामध्ये शोधत फिरू नका तुम्ही. आपल्याला एक बाजू माहिती आहे सत्याची. दोघं बाजू ज्यावेळेस पडताळून पाहिल्या, मग त्यावेळेस पडताळ जाणारं वाटलं काही चेटू द्यायला पाहिजे होतं. वा आपणच आहे भानगड, मग पडायला नको पाहिजे. सत्य माहिती पडलं मग तुम्हाला कुठली तरी एक बाजू घ्यावी लागेल, कोणती तरी एक. तुम्ही म्हणाल मी सत्याची बाजू घेईल, मग दुसरी बाजू तुझ्यावर नाराज होणार आहे. सत्याची बाजू कोण घेतं माहिती आहे का तुम्हाला? नाही भेडभार. तू काय म्हणे साना थोर, ज्याला भेडही नाही, भार म्हणजे कोणाचा दबाव नाही, ती व्यक्ती सत्याचा पिछा करते. पण एक लक्षात ठेवा, ती व्यक्ती एकटी पडते. त्या व्यक्तीला आपल्या हट्टापायी, छंदापायी, स्वभावापायी कदाचित आपली मालमत्ता सुद्धा विकून रस्त्यावर यावं लागतं. सत्य अवघड आहे. मग सत्यामध्ये एकच याना नाम विठोबाचे बरे. जर त्याचा आपण पिछा केला तर काय होणार आहे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? फार लहान वयाचे गायक आहेत, त्यांच्या वयाचे पोरं तर नुसते मिस कॉल मारत फिरतायत. तयारी चांगली करतायत तुम्ही. कोणतं गाव तुमचं? माईकोर बोला. धरणगाव. भगवान बाबाकडचे आहेत का? तिथून आलेत बाबांकडनं? मी सुदर्शन दादा. सुदर्शन महाराजांकडनं. बरं बरं बरं. हेच वय शिकायचं असतं. राजांचा पुतळा उभारलाय तुम्ही इथे. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता त्यांनी. त्या काळामध्ये रस्त्यावर निघायची सुद्धा आपल्या लोकांमध्ये हिंमत नव्हती. संघटन तर दूर, साधी संघटनाची कल्पना सुद्धा चालत नव्हती. आणि अशा वेळेस जो प्रयत्न करेल त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं जायचं. नुसता प्रयत्नच नाही केला, यशस्वी झाले. तुम्ही म्हणाल कशाच्या जोरावर? तर सगळ्या बायांनी व्यवस्थित ऐका, फक्त राजमाता जिजाऊंच्या जोरावर.
आईचं पाठबळ आणि आईची माती लोटायची सवय मुलांना शूर किंवा गुंड बनवू शकते. तुम्ही जर डोळे झाक करत गेले, पोराची जर चूक असेल, आई म्हणजे प्रेमाची मूर्ती, आई माफच करते. पण बाप म्हणजे कायदा आहे. पण वेळ इतकी वाईट आलेली आहे, कायदा कायद्याने चालत नाही, प्रेमाला प्रेमाचा अर्थ कळत नाही. प्रेमाचा अर्थ काय छिचोरपणा आहे का? प्रेम काही एवढ्या पुरतं मर्यादित आहे का? तेरी गली में आके फाशी ले लूंगा, या जोडा कावाना धंदा आहे, याला प्रेम म्हणतात का? प्रेम म्हणजे काय बावळटपणा समजले का? कोणी कोणाबरोबर तरी कुठेतरी पळून जायचं, लग्न करून घ्यायचं. केलं ना लग्न, मग ज्या क्षणी तुम्ही ऑरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज असो, ज्या क्षणी गळ्यात माळा पडली, ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं, मग आता प्रेमी आणि प्रेयसी नाहीत, प्रेमाचं परिवर्तन समजत चला, प्रेमाच्या अवस्था समजत चला. गळ्यात माळा टाकल्या गेल्या, आता प्रेमी आणि प्रेयसी नाही, आता पती आणि पत्नी आहात. रास एकच आहे, प्रियकर आणि प्रेयसी, पती आणि पत्नी, रास एक. मग कर्म बदललं ना. रामाची आणि रावणाची रास एक आहे, कृष्ण आणि कंसाची रास एक आहे, शबरी आणि शूर्पणखीची रास एक आहे, कौशल्याजी आणि कैकेयीजी यांची रास एक आहे. म्हणून काही या पेपरवर भरोसा ठेवाल का तुम्ही? आता परवा मी वाचलं, माझं भविष्य विश्वनाथनुसार ऋषभ रास आहे आणि विश्वनाथाचं वाहन बैल आहे, आमने रास बैलचे. पेपर उघडला मी आणि लगेच आमच्या मंडळीला बोलवलं, म्हणता ऐदक मन रासमा काय लिखेलचे. म्हण काय? म्हटलं लग्नाचा योग आहे. हे पेपर ना नांदे लक्षात का तुम्ही? ती म्हणे म्हणे रासवाचे का तुम्ही? म्हटलं काय? मारामाऱ्या करा ना योग आहे. बरं काही कुठे आता जर हालचाल केली, विठ्ठल विठ्ठल, मी तुम्हाला कायदा सांगत होतो ना, मग घराघरामधलं हे व्हायब्रेशन बिघडलं म्हणून सगळं बिघाड झालेला आहे. आजला आजला सारखाच पाहिजे, आजी आजी सारखीच पाहिजे. कोण म्हणतं नातवंड आपल्याजवळ बसत नाहीत? आजीला वेळ पाहिजे ना. आजी तर एकच गोष्टीत अडकली, 3 महिने आईचे खडका, 3 महिने आईचे खडका, 3 महिने लाज वाटणे का, या नातूवर संस्कार करणार. शिवाजी महाराजांच्या आजी अशा होत्या का? मीराबाई महाराजांच्या आजी, राणा प्रतापजींच्या आजी, आणि आपल्याच आजल्या कशा अशा काही बी. हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. कर्मयोग बदलतो, परिवर्तन संसार का नियम आहे. वेळ बसून राहत नाही. सकाळी वेळ चहाची आहे, 11 वाजताची वेळ जेवणाची आहे, 2:30-3 वाजता वेळ चहाची आहे, संध्याकाळी 5 वाजता थोडं फिरून यायचं ज्येष्ठांनी. कथटेर लोयानं नाही महाराज बरोबर चालावत नाही, मग खाई लिहून लुई लिहो, एवढाच धंदादारात का? व्यायाम कोण करेल? पचवेल कोण? वेळ बदलते ना. संध्याकाळी अंथरून पाडलं जाईल, मग पहाटे 12ला मुकलानाच नाहीत का त्या? ज्यांनी वेळेचं बंधन पाळलं त्यांचे घर पाहून या. टायमिंग. ज्यांना वेळ कळाली, नुसती बॅट फिरवायची, हरलेल्या मॅचेस जिंकून दाखवल्या. वेळेचा महिमा. पुढे एवढ्यासाठी बसला का? मांडवा विठ्ठल विठ्ठल नाही, हे सुरुवातीला करावं लागतं.
कीर्तनमा हो का संसारमा हो, ज्यानं इम्प्रेशन बटी घे त्यानं बटी घे, ज्यानं डोकावर बटी घे त्यानं डोकावर. मी बाईसले नाही बोल रहा आहे बरं. कारण वेळ ज्याची हुकली अर्धापासून पुढे काहीच टाळ्या जमत नाही. काही काही लोक आते काट्या दाबले राहणार, आते टी दे, आते तुनीच पूजावी जाई. ती सुरुवातच खतरनाक लागते मग. आणि हीच तर आपण सुरुवात केली. संचित प्रारब्ध नशीब ज्याला आपण म्हणतो, प्रेम आणि कायदा. आई प्रेमाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि बाप हा कायदा आहे. आजपर्यंत मानत आलेले आहेत आणि इथून पुढे जर मानत नसतील मग पुढे शिंदळीचे रडतील. बापाने कायद्याने वागावं, आईने प्रेमाने वागावं. आई लहान बाळ, आता तुम्ही इतकं प्रेम करता आपल्या लेकरांवर, छोटं बाळ आहे, संध्याकाळी दुधामध्ये बोर्नविटा काढून देणं, चमच्याने हलवलं, त्या पोराला सांगितलं चल चला 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 बाबल्या गेले बो, ऐकतं का पोरग? सांगा बाहेर पटापट, मान का आलाय देत नीट, ऐकतं का? हा बी नाही, नाही बी नाही, आता काही विचारावं नाही मी आता. ऐकतं का पोरग? नाही ऐकत. मग काय करता तुम्ही? पिऊन घे बरं, का तुन पप्पाला बोलव, देख बरं तुन पप्पा मारस. ते पोरग लगेच घाबरतं. त्याच्या लक्षात आणून द्या बाप कायदा आहे. त्यांसमोर त्यान बापना तोंड येऊ नका, नाही तो समजी जाई बाप वायबा रे वो आपला. ही दक्षता घ्या. वेळ निघून गेल्यानंतर हाती काही लागणार नाही. नवरा तुमचा आहे, त्या कच्चा कायदा, पण लेकरं सांभाळा. संसार काय आपलाच आहे का? काय राष्ट्रपुरुषांच्या मात्यापित्यांचा संसार नव्हता का? आहार निद्रा भय मैथून या 4 गोष्टींपलीकडे संसारात काय? पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ कोण करेल? पुरुषार्थ शब्द जर म्हटला तर पुरुष आला. मग स्त्रिया म्हणतील आम्ही काय करावं? पुरुषार्थ आहे तुमचाही. स्त्रिया आहेत त्या काय 100% स्त्रिया आहेत का? आणि जे पुरुष आहेत हे काय 100% पुरुष आहोत का आपण? ज्यांना पुरुष शरीर प्राप्त झालेलं आहे आपल्यामध्ये 60% पुरुष तत्व आहे आणि 40% आपल्यामध्ये स्त्री तत्व आहे. आणि ज्या स्त्रिया आहेत, स्त्री शरीर धारण केलंय, 60% स्त्री तत्व तुमच्या शरीरात, पण 40% तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे, पुरुष तत्व सामावलेलं आहे. पुरुषार्थ जागृत झाला. लक्ष्मीबाई झाशीच्या राणी कशा काय झाल्या? पुरुषार्थ जागृत केला आपल्या स्त्री तत्वावर मात करून. रडत बसल्या का हिल्याबाई होळकर नुसत्या पती वारले, पती वारले, पती वारले, मुलगा खंडेराव मेला, मल्हारराव होळकर सासरे वारले, रडतच बसल्या का नुसत्या? स्त्री तत्व रडकय मान्य आहे, पण पुरुषार्थ जागृत केला. काय स्त्रियांना पुरुषार्थ नाही? मग राजमाता जिजाऊंनी काय केलं? रामायण भागवत सांगत असताना महाभारतातला कीचक वध बाल शिवबांना सांगितला की आपल्या पत्नीवर अत्याचार करायचा प्रयत्न करणारा कीचक, सैरंद्री नावाने गेलेल्या द्रौपदी, हे भीमाला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कीचक मला असा त्रस्त करायचा प्रयत्न करतोय, तर बल्लाळाचं रूप घेऊन त्या भीमसेनाने त्या कीचकाची छाती फोडली. हे 8 वर्षाच्या शिवरायांना सांगितलं. हे आपल्या पोरांना जर विचारलं भीम कोण होतं माहितीये का दादा तुम्हाला? लहान बाळांना भीम माहितीये का तुम्हाला? एका पोरांवरती बोट केलं, हो छोटा भीम चुटकी. हे कार्टूनच होऊन जातील पुढे. यांना काय घडवायचं हे तुम्ही ठरवा.
छत्रपतींना जन्म द्यायच्या अगोदर राजमातेने ठरवलेलं होतं, भगवान शिवजींना सांगितलेलं होतं, हिंदवी स्वराज्य मला स्थापन करायचंय. हे शिव भगवान तुमच्यातलं रौद्र रूप धारण करून अंशांश रूपाने का होईना तुमचा पुरुषार्थ घेऊन येणारा अपत्य मला द्या. संस्कार करायची जबाबदारी माझी. संस्कृती तुमची आपली सगळ्यांची महान आहे, पण संस्कार कोण करेल? कोणताच धर्म कोणासाठी झटत नाही. स्वधर्मे निधनम श्रेयो. स्वतःला धर्माचं आचरण करायचंय. आमचं पुरुष मंडळींचं थोडं बाजूला ठेवा, सगळ्या बायांना सांगतो, तुमचं लग्न झाल्याबरोबर तुमच्या नावापुढे धर्म शब्द लागतो. धर्मपत्नी, धर्मपत्नी. धर्माने जे जे सांगितलंय ना पत्नी, त्याप्रमाणे आचरण कर बाई. तू म्हणजे धर्माचं रूप आहे. आणि हे जिने जाणलं, हे जिने ओळखलं, त्यांना साधूंनी वंदन केलं. तुकाराम महाराज त्यांना वंदन करताना म्हणतात, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, हे धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. कुणी गणा पुत्र रे जागविक, आकोरी आहे ता जोसे जागता, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, दया माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, तुम्ही माझ्या नातवापेक्षाही लहान आहेत, त्यामुळे मी तुमच्या सगळ्या चुक्या पोटात घालेल. जे मोठ्या वयाचे गायक असतात ना, त्यातले पडकू देस. अरे तुम्ही लहान बालक आहेत, तुम्ही तयारी करतायत आणि या वयात तुम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पहिल्याच दिवशी समजा एखादी पोरगी आई जर शिकवत असेल पुरणपोळी करायचं, तिला पोळपाटावरची पोळी कोपरावर घेता येईल का डायरेक्ट पहिल्याच दिवशी किंवा पहिल्याच वर्षी? नाही, तिला ती वृत्ती बनवावी लागेल. लाटायची कशी, घ्यायची कशी, आणि वृत्ती कोणती करावी लागते माहिती आहे का? बोलणं करा. पोळी करायचं जे नवीन शिकतात, आमच्याकडे तर एक मेरी डॉर्के नावाची कॅनडामधली दातांची डॉक्टर पोरगी आली होती. आणि त्या पोरीने ज्यावेळेस पाहिलं, आता आपल्या खानदेशात आल्यामुळे तिला उत्तर महाराष्ट्राचं दर्शन करायचं होतं. नेमके वेरूळकडनं चाळीसगाव भडगाव परिसरात आले. आता आल्यानंतर 2-3 एज्युकेटेड पोरांनी तिला गावात आणले. आता तेही पोरं म्हणजे सायन्स फॅकल्टीचे, त्यांची इंग्लिश बऱ्यापैकी होती. मग त्या पोरीला दाखवायचे ते की आपल्या परिसरामध्ये काय काय, केळे, पोफळी, आमच्या परिसरामध्ये बारमाही येणारे आंबे, ते सगळे झाडं वगैरे ते पोरीला दाखवले. विहीर दाखवायला गेले. या घाबरत घाबरत यर्दाकडे तिने डायरेक्ट उडी मार दिली. आता जशी त्या पोरीने उडी मारून दिली, जीन्स पॅन्ट टी शर्ट वाली पोरगी, या देखत राह गया तारा बाप आहे वर उनी तर बरं नाही ताई उपात कधी. आता ती लगेच विहिरीत पोहायला लागली. यासनी यासली जपता येईल, यासले फक्त एकच माहिती, वाकाळ र बाबल्या बँड म्हणाचा सांगा, येरमा उड्या मारा नक सांगा यास. आणि लगेच ते पाईपाला धरून सरसर 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 वरती चढून आली पोरगी. आणि तशा ओल्या कपड्यांनीच फिरायची. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी होती.
आता मग त्यांच्या काकाचं मुख्याध्यापक असल्यामुळे ते सांगितलं त्या पोरीला की बा उद्याच्या दिवस थांबा, आपला इंडिपेंडन्स डे, प्रजासत्ताक दिवस, रिपब्लिकन डे, हे आपलं भारताचे 2 दिवस सांगितले. ते पोरगे थांबले. संध्याकाळीच माझ्या पोराने मला फोन केला 25 जानेवारीला. म्हणे पप्पा आपलं गाव मा इंग्रजी बाई येले. म्हणतो बा तेपर्यंत इंग्रजी कुत्रा येल होता तर आपला गाव मा ते येत नाहीत का त्या चिपऱ्या चुपऱ्या. इंग्रजी कुत्र्यांमध्ये ना आपल्या गावठी देशी कुत्र्यांमध्ये एक फरक आहे, तुम्ही पहा वाटल्यास उद्या. इंग्रजी कुत्र भुकस पुढे पण सर्कस मागे. व्यवस्थित पहा, कंपाऊंड माच केस, ते पुढे जात नाही. त्याला माहिती रनआउट जास्त होता. त्याच्याकडे नुसतं पहा, बु 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 आणि मागे मागे सारखे. आपण समजलो 80 काढेलचे. आपला कुत्रा बाकरी ततानी गली ना गातील आणि इकडली गली मग सुटत येतील फटफटीन मागे. या आपलाच असा रिकामा जोर गणी. त्यांना महत्वाचं काम सांगा, त्या टाइमला नाही. हा मोठा भेद. आता पोराने सांगितलं म्हणून आपल्याकडे अशी इंग्लिश बाई आली कॅनडामधून, तर ध्वजारोहणाच्या वेळेस ती बाई पण हजर राहणार आहे, तर तुमचं कीर्तनात आपलं लवकर या. म्हटलं येतो मी. आता ती इंग्लिश पोरगी ध्वजारोहणाला येणार आहे म्हणून कधी बापे जन्मे झेंडा वंदनली येणवाला नाही. त्या बी लोक घ्या काय द्या खाले झेंडा तिरंगा. मी नेमन बोल राही नो का. मग इथला वरीच तो तिरंगा कसा जायला होता. सगळे लोक ते कंपाऊंड काटासनी वडांग करेल होते. आमने थोडी ताडी बाया बी माणसे बी फुल गर्दी. कधी बापेदल मी हायस्कूलनी एवढी संख्या देखील होणार नाही. आता ज्यांच्याकडे मुक्कामी थांबलेले त्या पोरींनी लगेच आपल्या पद्धतीने त्या पोरीला साडी नेसवून दिले. सगळं आपलं मराठी पेहराव करून दिला. 6 वारी साडी वगैरे सगळं पिना बिना लाई लुई ओके करून दिली. एक पोर गजरा लईवणी पण केस आहे गुताडी कथा. ते काय आज आहे का दुसऱ्यांदा दाबावर डिश टोके द्या बन वायरला बांधल्या. विठ्ठल विठ्ठल. आता ह्या पोरीच हसायला लागल्या तिथे. एक म्हणे असं करते कोलगेटनं ब्रशले टाईम दे म्हणे. अरे तो बी मावाला पाहिजे ना तटी. काहीतरी गुताड गाताड करी गुढी उभारेल ना गद्दीना मागे लावा तो असा मान फिरावतात पुढे येईल. आली ती मिरवणूक मराठी शाळेत. आता ध्वजारोहण वगैरे आटोपलेलं, भाषणं चाललेली होती. आता एका शिक्षकाचं भाषण चाललेलं आणि तशात मी आलो कीर्तन आठवून. आता मुख्याध्यापक आमचे पाहुणेच लागतात दाजीबा. तर त्यांनी एकदम तिकडनं माईक करून आवाज दिला की म्हणे विश्वनाथ महाराज इकडे पुढे या. मी पुढे चाललो. आता माझी गावातली सासरवाडी असल्यामुळे अर्धा सोयरा अर्धा आपला. काही थट्टा करीत थट चालना पण इंग्रजी बोलतो म्हणती बाई संगे. पहिले माले गेलो बसलो खुर्चीवर. ती पोरगी भाषणासाठी उभी राहिली. आता ती ज्यावेळेस भाषण करायला लागली 20 मिनिटे बोलले. 20 मिनिट मा धिस इज का दॅट इज माय शर्ट का माय हेड कथच सापडणं नाही. आणि मला यांना पुढे सरकता येईल. याच्या पुढे मला इंग्लिश शब्द माहिती नाही. जे बोलत होते फाड फाड एकही उच्चार ओळखीचा लागेना पण बोलत होती पोरगे. इंडियन बिंडियन एवढं जे म्हणे ते मला समजे. समोर दल्ल्या बाया बटेल. ती पोरगी बोले काय बोले आणि काय नाही बोले पण समोर दल्ल्या हा हो बहीण हा हो म्हणजे इसल्या कथा समजे राय.
आठे आमना पत्ता लगी रहा है नानी। बड़े बड़े हाथी बह गए, गधा पूछता है पानी कितना है, विठल विठल विठ्ठल विठ्ठल। आता ती पोरगी बोलायची, हेडमास्तर जवळच बसलेले, ते पाहुणेच लागतात. मी त्यांना विचारलं, म्हणतं का हो कोण शेत ताई, तुमने बहीण शेत म्हणे. तर वो म्हणा पा आमनी बहीण अमेरिका मा, आणि मला कसं माहित नाही कॅनडा मा आहे बा आमनी एक बहीण. सभा संपली, जेवण त्यांच्याकडेच होतं. मला म्हणाले महाराज आपल्याकडे जेवण आहे, तुम्ही या. गेलो आम्ही सगळे तिकडे. बैठकीमध्ये बसलो. ती पोरगी घरात पळाली, तिच्याबरोबर आपल्याकडच्या पोरी पळाल्या. वेशभूषा तिने बदल केली, तिचे कपडे घालून बैठकीमध्ये येऊन बसली. 2 मिनिटे बसून चालायला लागली. घराच्या मागच्या बाजूला पुरणपोळ्यांचा थाट चाललेला, 2 खापर मांडलेले, बाया लाटायच्या. सुरू. तिने ज्यावेळेस हे पाहिलं पुरणपोळीचं, आणि ती एकदम कधी पाहिलेलं नाही. अमेरिकामध्ये थोडं नाही रास, खापरे आणि खोबरे त्यासले काय माहिती. तिने एकदम पाहिलं आणि एवढी आश्चर्यचकित झाली. ओ माय गॉड, वाव वाव वाव. आम्ही बडा पहिलं आम्हाला वाटणं साप निघणार. आमनं तो पाहुणा म्हणे काठ्या दे का. अरे पण ते तर काय काही नाही, ते तर ते. घरात पळत गेलो आम्ही. आता ज्या पोरांनी तिला आणलेले ते तिथंच उभे, आणि ते पाहिल्याबरोबर आम्ही म्हणतो काय रे बबल्या, काय रे. तो म्हणे हाई दे की जण मामा, ती आश्चर्यचकित होई की. म्हणतो बाई असं आश्चर्यचकित होणं पडस का. आम्ही तर दगड फेकूही राहिनी बाबा, पै राहिनोत ना गले मा. आमले वाटणं दंगल होई घ्या आता. तर ती पोरगी तिनं मा गोड पदार्थ खावा ना, त्याला स्वीट डिश. तू पुरणपोळीला स्वीट डिश म्हण राहिना का. हा याला स्वीट डिश म्हणतात. तर पाहुणाला सांग म्हणतो याला मसाला लिही दे. अहो कोणताच रोगवर चालवू नाही, अहो स्वीट डिश म्हण राहिना पुरणपोळीले. तो मला म्हणे ए मामा तिला कोणतं समजी राह. तिले नाही मला समजी राहिना ना. मग तू काय अभ्यास घेतला दिन. तो म्हणे आई शकत आहे सायन्स. मग पुरणपोळीला काय म्हणणं पडत बा. त्या पोरीने तिला संशय आला, तिने त्याला सोड दिनं. मनकडे बोल म्हणे ओ ओल्ड मॅन. म्हणतो नो ओल्ड मॅन, आय एम यंगर, धोतर इज ओल्ड. विठाल विठाल. आणि मग त्याने सांगितलं हो, त्याला काय माहीत कीर्तनकारली इंग्रजी काय म्हणतोस. तो म्हणे मामा मन लागेल ॲडमिशन कॅन्सल का टाकू, पण तू सांग बो काय सांगते. मग तू आई उपास आपला गाव मग काढला आहे ना, आपला काढलं बाया त्यांना का नाही आणलं. त्या पोरीने मला विचारलं अंकल एस हू आर यू. आय एम सोशल वर्कर. ओ व्हॉट इज दिस. हा ते मला काय माहिती पुरणपोळी काय म्हणते. त्याला तर तंगाडी दिना बाबली आले. ती पोरगी विचारायची व्हॉट इज दिस. मला माहिती आहे आई आपलं आहे, आई अमेरिकानं नाही. दिस इज पुरणपोळी. व्हॉट आहे पुरणपोळा. नो पोला पोली. हे ज्यांना इंग्लिशमधून योग शब्द लिहायचा आहे ते YAGA लिहितील आणि योगा म्हणतील. ते म्हणतील आपण बी म्हणा ना का, आपण योग म्हणावं. ते म्हणतील योगा. त्यांना माहिती नाही ना. आपल्याला लहान लहान बाळांना कळत नाही तोपर्यंत मम्मम. पाण्याला मम्मम म्हटलंय का कुठल्या लँग्वेजमध्ये. ती हृदयाची आणि प्रेमाची भाषा आहे आईची. पण त्याला टायमिंग वेळ. ते लहान बाळ आहे, त्याला प्यायला आई सुद्धा म्हणते
चला चला मम्मी गेले बो. लहान बाळ आहे ना, त्याची भाषा वेगळी आहे ती. त्याला म्हणावं लागतं जर खेळत असलं तर चला 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 बबल्या चटी घालाले बो. हाय 12वीनं पोऱ्याला म्हणी का माय. प्रेम जरी असलं, लँग्वेज जरी असलं, शाय महिना चला 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 कानपटाम देणार का त्यानं. वेळेनुसार भाषा बदलते, प्रेमही बदलतं, आविष्कार बदलतो, पावित्र्य बदलतो. लहान बाळाला म्हणता येईल. उच्चार दोष नाही होऊ द्यायचे. सांगितलं त्या पोरीला पुरणपोळी, पुमपोळी. तू पुमपोळी का म्हणत नाही, पण पोला नाही. पोलान रोज सुद्धा पोलीस म्हणतोस आम्ही. लागी तर बैलेच लेखा वाढ दिसू. पोले आणि ते पाहायची ती लाटायची पद्धत वगैरे. हो येस 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 येस. आणि लगेच त्या पोरीने व्हॉट इज दिस म्हटलं. दिस इज स्विंग ॲक्शन. स्विंग नो स्विंग दॅट इज हरभजन. स्विंग पुरणपोळा. क्रिकेटमधली स्विंग करताना ॲक्शन पुढची आहे आणि पुरणपोळी कोपरावर घेताना ॲक्शन अंगावरची. याचं सर्जन कोण करेल? पुरणपोळी आपली. ज्यांना ऐराणी बोलता येते त्यांची पुरणपोळी. जिथून गिरणा नदीचा उगम झालाय ती गिरणा तापीला मिळून थेट सुरतपर्यंत जाते. या परिसरात जी खापराची पोळी बनली जाते आणि इथे जी भाषा बोलली जाते ती ऐराणी भाषा आहे. या लोकांना माहिती आहे. मग हिचं सर्जन आपण आपल्या पिढीला सांगायचं ना, मुलीला शिकवायचं ना, मग तिला ॲक्शन शिकवा ना. बेटा ही पोळी आपल्या अंगाकडे घ्यायची आणि इथे फिरवल्यानंतर मग तिकडे टाकायचे. पोरीला आपल्या जवळ घेऊन तिला असे संस्कार घडवा महिलांनी की ज्या वेळेस ती दुसऱ्या कुळामध्ये गेली, विवाहित झाली, तिथे तुम्ही शिकवायला जाणार नाहीत. तुमचं कौशल्य पोळपाटावर आहे, खापरावर नाही. चुकायला पोळी तुम्ही खापरवरती नान केली येतेच का अशी. मग पोरीसले खापर उठता बरोबर फोन करायण्यात. तुमचं मार्गदर्शन कमी पडलं होतं का म्हणून सकाळी सकाळी उठून सासूरवाशीन त्या घरातले तिला फोन लावायचे आपण. संस्कृती ठिकाणावर आहे, संस्कार बिघडवून ठेवले. मार्गदर्शन संस्कारांचं करावं लागणार आहे. संस्कृती तर महान आहे. संस्कृती तर एवढी आहे की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जागा जाए सामोर धर्म का पग पग लगता डेरा. वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जय सीताराम. संस्कृती एवढी महान आहे आपली. संस्कार सत्यानाश करून ठेवला ना. जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, तो सूर्य उगी भी जा चांगला वर्निंग जास्त उठी राहणार आपला डंगरा. जिथे सूर्य नमस्कार घालायची संस्कृती होती, सूर्योदयाच्या अगोदर जागृत होणाऱ्या बाया होत्या. सडा सारवण रांगोळी उजेड पडायच्या अगोदर त्या बाया 8-8 वाजायला उठ राहिल्या. पाश्चिमात्य मार्गदर्शनाला संस्कार बिघडले. आज बी घर दांडग्या उपाध्या आहेत. या दल्लास नडोया उघडी जातोस पायटे पाचले हनबड घर सामसुमरास. माझ्याच घरी मी बरोबर 4:45 वाजता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणायचो. काहीच करू नये मी नुसता तरुणवर उठी बोटू मांडी वाहिली. कोणालाच उठवत नव्हतो घरात.
सुरुवात करायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तो म्हणा श्रीकृष्ण शब्द ऐका पंगरीली उठ ना भाऊ. आमचा एक पुतण्या होता, त्याला पंगरानीच याद नाही. तो गोरे मग अरे डोळ्यात लाव गोरस काय नाही, तू डोळ्या उघडा गोरी कस काय राहणार, उठाना दाग पडेल. संस्कार फार अवघड आहे. मग हा संस्कार घडवून आणायचा आहे. कायदा ज्यावेळेस त्या ब्रिटिश पोरीने पाहिलं महाराज या लोकांना कुतूहल खूप आहे, या लोकांच्या प्रगती काय आहेत एवढ्या पाश्चिमात्य लोकांच्या, समाधान नाही झालं त्या पोरीचं. तिने लगेच पाहिलं त्या बाया पुरणपोळ्या टाक्यात ना, एक बाई कणिक, ते पाहिलं आणि ती पोरगी म्हणायला लागली अंकल व्हॉट इलॅस्टिक. म्हटलं नो इलॅस्टिक मॅडम, धिस इज पास्टेल कणिक. व्हॉट पास्टेल, पास्टेल इज पास्टेल, पास्टेलच सांगा. विठ्ठल विठ्ठल ती आपली भाषा शिकी राहिली, आपण नाही तिने भाषा चाललो. आपलं नाही सोडायचं, शिका सगळं पण आपली संस्कृती सोडू नका. झालं काय माहितीये का, घराघरामध्ये प्रेम आणि कायदा या दोघांची हँडलिंग नाही जमले आणि त्यामुळे वेळ वाईट आलेली. वरमाय काय रुबाब होता वरमाय ना, पायगड्याशिवाय ये नाही. ती वरमाय पै बारा पोन लैराय नाही. तुम्हाकडे एखादी पोरचे का, मला एका मॅडमचा फोन, बाबा तुम्हाला देखा मग एखादी पोरचे का, म्हणतो तुम्हाला बडा मरी घ्यात का, मीच उरेलचे का. मी कसा तरी लग्न जोडत जोडत जोडपा खात खात वाचेलची आधी तू राहिली का बाई. वेळ वाईट आली, संस्कार बिघडले. सक्का भाऊ सख्या भावाच्या पोरांसाठी मध्यस्थी करायला तयार नाही, मुलीचा सक्का मामा यायला तयार नाही. तुम्ही जोडील्या आम्ही हे सुत लागे, तुम्ही पैसा लई जा पण भांडी मध्यस्थी सांगू नका. का म्हणायला लागले, कोणाचाच कोणावर विश्वास नाही. ही वेळ येणार होती का जिथे शेजाऱ्यांवर विश्वास होता, शेजार धर्म म्हटला जायचा. पती पत्नीला जर परगावी जायचं असेल अशी वेळ होती आपल्या या भूमीत, नवरा बायको शेजाऱ्यांकडे जायचे आणि सांगायचे. माणूस सांगायचा काका आम्ही 2 रोज गाव जाई राहिलो, तुमने वो बिन मी बी पुरी एकल्या आहेत, घर लक्ष राहू द्या. एवढा विश्वास. लग्न करण्याजोग्या उपवर मुली. माणूस इकडे काकाला सांगतोय तोपर्यंत ती सुनबाई घरात जाऊन आत्या आम्ही 2 दिवस गावाला चाललो, तेवढं ध्यान राहू द्या, पुरी एकल्या शेत घर. ती आत्या सांगे तू चिंता करू नको, पुरी 2 रोज न जागावर 4 रोज राहतात, आता घडी घडी काही जाणं होत नाही. मीची आटे पुरीसल्या आटे मन करले. शेजाऱ्याच्या घरी पुरी, आपल्या माहेरी सोडून आलो आपण आईजवळ, एवढा विश्वास शेजाऱ्यांवर होता. संस्कार काय होते, संस्कृती तीच आहे, बदलली नाही. शेजार धर्म होता. आज सक्कासले सांगायला टाइम नाही की भाऊ मी गाव जाई राहिलो, पोरीसकडे ध्यान ठेव, नेमबन ध्यान ठेवतो. आयातीवर याद राही अशी ध्यान ठेव. का घडले, वेळ वाईट. विठ्ठल विठ्ठल एखाद्याचं पोरग जर कुठे दिसलं नुसतं लगेच बोलायचे शेजार बाजारचे लोक, इकडे काय करणार, कुठे फिरतो इकडे,
नदीकडे म्हणा, स्टँडकडे म्हणा पोरग दिसलं, आता बोलतं का कोणी? गाडी खालबी चेंदाई गे तरी बोलणार नाही दादे. लोकांचे मन मरून गेले का बुद्धी भ्रष्ट झाली तेच कळत नाही मला. अधिकार गाजवायला गेले तर ज्यांच्यावर गाजवायचे त्यांच्यावर सत्ता राहिली नाही. नातं शिल्लक आहे पण सत्ता नाही. बोलायला गेला तुनगर न द्या, बोलायचं अगोदर मी तुम्ही स्त्रिया आहेत, जगज्जन्य आहेत, ब्रह्मांड नायिका आहेत, आदिमाया शक्ती आहेत, ठरवलं तर अग्नी आहेत. तुमच्या भानगडीत जर एखादा पडला त्याचं घर नाही, घरानं जाळून टाकायची क्षमता तुमची. तुमच्या नजरेमध्ये सुद्धा तेवढी ज्वाला आहे. विनंती करायचो कीर्तनांमध्ये की भगिनींनो, सीतेच्या डोक्यावर पदर होता, मेरेच्या डोक्यावर पदर होता, राधेच्या डोक्यावर पदर होता, तुम्ही डोक्यावर पदर ठेवा. मन कानवर बाहेर ते न्यावं लागणं, गरण्या सुधार. त्यासले निरोप दाडा तुम्ही आमना गरण्या पहिले देखी या, जर पदर पडेल दिकनात मन फेटा सोडल्या. सांगायला लागलो भगिनी वर्गाला, जबाबदारी समाज प्रबोधनाची आहे म्हणून. या खुर्चीवरून उठल्यावर मी एक शब्दही बोलणार नाही कोणाला. इथे काय बोलायचंय ते सांगायचो मी की स्त्रीचं नुसतं चित्र पाहून सुद्धा पुरुषाचं हृदय हेलावू शकतं. स्त्रीच्या नुसत्या कानातलं कुंडल जरी हल्लं तर त्याचं सामर्थ्य एवढं आहे. अलंकार आणि सौंदर्य आणि युवती या तिघांमध्ये की ते नुसतं कानातलं हलणारं कुंडल पाहून पुरुषाचं हृदय हलवू शकतं, हेलवू शकतं. तर तुम्ही यांच्या आई बना, तुम्ही यांच्या बहीण व्हा. हे बंधू भावनेने तुमच्याकडे पाहावेत ना, तर हात जोडून नाही पाया पडून सांगायचो कीर्तनात की तुम्ही लग्नाच्या बँडमध्ये नाचू नका. काय तुम्ही माझ्या आई नाहीत का? तुम्ही माझ्या बहिणी नाहीत का? ज्या माझ्यापेक्षा लहान आहेत त्या माझ्या मुली किंवा नातीसारख्या नाहीत का? का बोलायचो आम्ही असं की तुमच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये. हे कीर्तनातून मी सांगायचो. आमना नातेवाईक आमना पोऱ्याला भेटत, ओ भाऊ हायत ना रोज तून तून करणे बाई ये जो महाराजले दाडान नाही का बरं. मी तरी खुर्ची पाडी बटसू आणि तो पोरगा सांगे अरे पण म्हातारा म्हातारी पहिला रोजी जातील. नाही पहिला बी नाही दुसरा बी नाही, तुम्ही दोन्ही जण या, म्हातारा माणूस गरज राहू द्या. अरे म्हणे का बरं. अरे सुरतीन बाया येणार आहेत म्हणे. हो का चाले? मी का चाल म्हणू ना चाले. मी खापर म्हणून डोकावर पडली हो का. विठ्ठल विठ्ठल की एवढी महान उंची तुम्ही जगज्जननी सीता. झाला काय परिणाम? मलाच सांगायला लाग्यात पोऱ्याले की तुन बापले लगनले नोकले जो. ही संस्कृती आहे का आपली? का झालं असं? उपदेशकांचा कंटाळा का करायला लागले? सत्य बोलणारे एकटे का पडायला लागले? वेळ वाईट आहे. आणि जगद्गुरु सांगतायत की मला देव बनण्यापर्यंत जी मजल आली तर त्याचं एकच कारण आहे, भरवी वेळ सापडले संले सापडले संले. भरवी वेळ भरवी
कीर्तन बंद करायची वेळ आली. 11 वाजले. मी 6:30 वाजेपर्यंत बैठेल. चला, मिरवणुकीमुळे थोडंसं लेट झालंय. 15-20 मिनिटे अजून बोलू. बरवी ही वेळ. बरवी या शब्दाचा अर्थ मराठी संत साहित्यात असा आहे, विशेष म्हणजे काव्यातून. बरवी म्हणजे सर्वोत्कृष्ट. बरवा म्हणजे सर्वोत्तम. बरवा, बरवी, बरवे, बरवा, बरवा केशवराज. एवढा चांगला, एवढा चांगला, एवढा चांगला देव बरवा. पांडुरंगाला पाहिलं आणि म्हणायला लागले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुंदर आणि अप्रतिम कोणीच नाही. हे साधूंनी म्हटलं. रामायणामध्ये तर राक्षसीने म्हटलंय. शूर्पणखा कोण होती? बायांना विचारतो मी. राक्षसी नव्हते. पंचवटीमध्ये ज्या वेळेस आली, तुमच्या नाशिक जिल्ह्यात भाग्यवान लोक आहेत तुम्ही. तुमना जिल्हामा सुपर्णखा येल होती. सांगा ना माले, आमना जिल्हामा सीता येल होती बा. जानकीजी आल्या ना, केवढे भाग्यवान लोक आहेत तुम्ही. शूर्पणखा ज्या वेळेस आली, शूर्पणखेने ज्यावेळेस रामाला पाहिलं तर तिने त्यावेळेस वर्णन केलेलं होतं. शब्दाने नाही, शब्दे विन संवाद. नुसती रामचंद्रजींच्या समोर आली, पण एका वेलीच्या झाडा आडून ज्यावेळेस रामाला पाहिलं की याच्या इतका सुंदर पुरुष मी जगात पाहिलेला नाही. मग स्वतःमध्ये बदल केला. स्वतःमध्ये बदल. राक्षसांमध्ये कला होती. राक्षसी मायेने इतकं सुंदर स्त्रीचं रूप घेतलं शूर्पणखेने. एवढी सुंदर, जानकीजींपेक्षाही सुंदर दिसायला लागले. आणि रामचंद्राच्या समोर आले आणि मनातल्या मनात म्हणायला लागले कि आज तक त्रिभुवन में मैं घूम कर आई हूं, पर हे राम, तेरे इतना सुंदर मैंने किसी को नहीं देखा. शब्द नाही, शब्दे विन संवाद. मनाने बोलली आणि मनाची भाषा मन कवडा अंतर्यामी राम त्यांना कळले. तर सांगायला लागली ती, तुझ्या इतका सुंदर पुरुष मी नाही पाहिला, पण मी तुला विचारते रामा, माझ्या इतकी सुंदर बाई तू पाहिली का? रामजींना कळत होतं मनातलं. त्यांच्या पत्नी तर ब्रह्मांड नायिका होत्या. शूर्पणखेच्या मनातलं त्यांनाही कळत होतं. शूर्पणखा ज्यावेळेस बोलल्या शब्दाशिवाय बरं, आणि हा विषय मानस पीयूष ग्रंथातला आहे. रामजींनी शूर्पणखा ज्यावेळेस म्हणत होती की हे रामजी, तुम्ही सुंदर तर आहेतच, पण माझ्या इतकी सुंदर बाई तुम्ही पाहिली नसेल आजपर्यंत. त्यावेळेस रामजींनी नुसतं जानकीजींकडे पाहिलं, बोलले नाहीत. नुसतं समोर पाहिलं आणि मान हलवली. खरंच पाहिली नाही. मग तुम्ही आता इथे म्हणाल शूर्पणखा काय सीतेपेक्षा सुंदर होती का? तर रामजींनी त्याचं उत्तर असं दिलंय की जिच्या हृदयामध्ये मी आहे किंवा माझ्याविषयी अट्रॅक्शन, आकर्षण आहे, माझ्याविषयी प्रेम आहे, मी जिच्या हृदयात जाऊन बसलो, हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. आणि इकडे माऊली काय सांगतायत, सर्वा घटी राम. जिने ओळखलेला असेल किंवा ज्याने ओळखलेला असेल त्याच्या इतका सुंदर माणूस कोण आहे जगात? आणि त्याच सांगायला लागल्या, तो समपुरुष मो समनारी
यह संजोग विधि रचो बिचारी, यह संजोग विधि रचो बिचारी, यह संजोग विधि रचो बिचारी, यह संजोग विधि रचो ओ सम पुरुष ओ सम नारी, तो सम पुरुष तो सम नारी, सम पुरुष तो सम नारी, वेळ. शूर्पणखा प्रभूचं सौंदर्याचं वर्णन करते. राक्षसीनबाई रामाच्या सौंदर्याचं वर्णन करते. आणि आमच्याकडे काय म्हणतायत सगळे, हाय झुमकावाली पोर. हाय कोण वर्णन चालू राहील. परस्त्री मात समान म्हणणारी संस्कृती मान्य करेल का? हे हावजो काकाना उठेल जन सध्या 38 वर्ष ना कुठे मुंजा राहतस का? मुंजा असा दाखवला पोरे जेवाडना पडतस मुंजा जेवाडांचे 38 वर्ष ना डंगरा टक्कल पडेल मुंजा मग आसरा कशा होतील. विठ्ठल विठ्ठल वेळ वाईट आली. हे असं कधी घडणार होतं का? का घडलं? संस्कृती तीच आहे महाराज आपली. वेळ इतकी वाईट आली. आणि जगद्गुरु म्हणतायत बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. वेळ, संधी आणि बुद्धी हे त्रिकूट सहसा एकत्र येत नाही. तुम्ही कीर्तन करणार आहेत का पुढे चालू तुम्ही? मग पक्क लक्षात ठेवायचं. जो अभंग ऐकला कुठेही कोणत्याही सप्त्यात, आजचं 3रं कीर्तन आहे ना, मागे 2 झाले, मागे जे झाले ते जाऊ द्या, पण आता तरी पुढे कीर्तन संपलं, तुमच्या रूमवर गेले, किती लक्षात राहिलं ते लिहून काढायचं. मी काही संस्थेत गेलो होतो का? मी कीर्तन ऐकत ऐकत तुमच्यासारखा टाळ धरत धरत मी कीर्तन करायला लागलो. पण मी जे कीर्तन ऐकायचो, कितीही उशिरा सुटलं घरी जायचो, पहिल्याने वही आणि पेन घ्यायचो, संपूर्ण कीर्तन मला जेवढं आठवेल तेवढं मी लिहून काढायचो. 2 दिवसामध्ये आपल्याला याच्यात काय मटेरियल टाकायचं ते टाकून जसंच्या तसं कीर्तन तयार करायचं. जितकी कीर्तन ऐकले असतील, कारण मला माहिती होतं की या वेळेला जर आपण श्रम घेतले तर पुढची वेळ आपली. वायाच घालवायचा नाही एक क्षण सुद्धा. वेळ, संधी, संधी आहे तुम्हाला. कीर्तन ऐकणं आणि आणखी पैसाचे. लोक कीर्तन ऐकायला जातात, लिहितात, तयार करतात, कष्ट करतात, नंतर कीर्तन सादर करतात. केवढं नशीब आहे आपलं. जेवण फुकट, मोतीचूर लाडू, माले तर मेथी ना बी 2 भेटणार.
मी रांगोली विचारू म्हणतो या दिनना मी 3 लाडू कस काय पावसाळ्या मग मी 3 लाडू राहत नाहीत म्हणे राहतच वेळ बदली जायला म्हणे म्हणून अभंगली ना मी वेळ बदली गेली बा की मला घर विचारतील मी सांगेल ना घरी मला थोडा त्रास होईल आहे ना का बरं त्रास होईल ना तिखट खाद का नाही काय खाद मी 3 लाडू का बरं तुम्हाला अक्कल नाही होती का लिटल लिटल तर गण करतं नाही पण त्या म्हणत चांगला आहे त्याचं गण सांगते चांगला आहे मग जा त्याचले इंजेक्शनना पैसा द्यावा लावा वेळ संधी आणि बुद्धी सहसा एकत्र येत नाही सहसा बोललो बरं का मी कशा प्रकारे ज्याप्रमाणे सूर्य चंद्र आणि पृथ्वी सहसा एका रेषेत येत नाही 4-4 महिन्याच्या अंतराने येतात वर्षातून 2-3 ग्रहण लागतात सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येत नाहीत सहसा आणि आले ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही येऊन फायदा काय झाला मग एक तर सूर्याला लागेल एक तर चंद्राला लागेल एक तर एका रेषेत येत नाही हे ऐकलं आणि एक जण म्हणे असंच आमने भाऊ बहीण की नचे म्हणे बाबा एक तर बडा भाऊ बहीण एकत्र येत नाही आणि उन्हात डोका पोडाशिवाय राहत नाही मग ये जण काय फायदा मग तशी वेळ असेल तर संधी राहणार नाही संधी आली तर बुद्धी राहणार नाही हे सगळे राहण्यासाठी संचित असावं लागतं सहसा एकत्र येत नाहीत कशा प्रकारे समजा आपल्या मुलाला मुलगी पाहायला जायचंय लग्न करायचंय पोराचं तर घरून निघायच्या अगोदरच मुलाच्या बापांनी एक विचार पक्का करा एकाच मुलीमध्ये सौंदर्य खानदान आणि स्वभाव या 3 गोष्टी सहसा एकत्र येत नाही मी सहसा बोललो बरं अजिबात येत नाही असं बोललो का सहसा मग पोरींना आपण लाखात 1 का म्हणतो सत्य बोलणारा तरी 4 राहतच पण सौंदर्य खानदान आणि स्वभाव प्राप्त केलेली स्त्री लाखात 1 असते या उपमा मी निर्माण केल्या का शब्द पिढ्यानपिढ्या ऐकतोय ना आपण लाखात 1 आहे लाखात 1 अशी असते की सौंदर्य खानदान आणि स्वभाव 3 गुण असतात मग विवाह तडजोड आहे सौंदर्य असेल स्वभावनं ठिकाणा राहणार नाही सौंदर्य आहे मी सुंदर आहे मी सुंदर आहे सुंदर आहे अहंकार होऊन जाईल स्वभाव 1.5 होई जाईल मी अशी कोणीच नाही स्वभावावर औषधच का नाही कोणालाही बोलायला गेलं की माझ्या इतकी सुंदर आहे का माझ्या इतकी सुंदर आहे का स्वभाव खराब झाला सौंदर्य आहे काहींचा स्वभावही चांगला आहे सौंदर्याला साजेल जर बोललं त्या पोरीला कोणीतरी की हे बेटा म्हणजे तरुण लग्न झालेले असो किंवा नसो कोणी जर बोललं अगं आपल्याला बाहेर जायचं आहे आरशामध्ये थोडंसं पहा आणि काहीतरी चोपड चापड करणं ती म्हणायला लागली मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग तिचा स्वभाव चांगला आहे ती म्हणते मी सुंदर आहे मला माहिती आहे तुम्ही सगळ्या बाया सुंदर आहेत याराकडे देखील लागेल तुम्ही खरंच बरं मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो इथे बसलेल्या सगळ्याच्या सगळ्या बाया सुंदर आहेत मग तुम्हाला डोकामा हाय कोणी घाल देणं की या बुवया कत्रीसन आपण सुंदर देखतात बा सुंदरच आहेत ना देवाने सौंदर्य देऊन तुम्हाला पाठवलेलं आहे जे नाही ते दाखवायचं का आपण तुम्हाला वाटत असेल या बुवया ॲब्रो करी करी आपण सुंदर दिकी राहिलो माणसे नाईलाच काल सुंदर म्हण राहणार कोण उपाध्या घालल्यास गरबा तुम्ही एक लक्षात घ्या भगिनींनी वेळ वाईट आलेली तुम्हाला वेळेवर इलाज करावा लागेल हे जे सौंदर्य प्रसाधन आहेत फेअर अँड लवली पासून सगळे जेवढेही असेल
त्या कंपन्यांना तुमची गरज आहे, तुम्हाला त्या कंपन्यांची गरज नाही. तुम्ही सुंदर आहात. या जे इथे म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया बसल्या आहेत ना आता, ह्या ज्यावेळेस तरुण होत्या, ज्यावेळेस यांचे लग्न व्हायचे, याजवळ नवऱ्या होत्या, हे काहीच नव्हतं. आई तोंड असले चोपडा चापडानं काहीच नाही. पावडरनं डबडं ₹100 भेटे. त्यांना मग अर्ध्या वरांडी बी नवरी बी नुसतं चालली मांडोबा. समध्या बाया एकच नखपालीसनी बाटली मा अर्ध्या बाया ती अशी कडलाय लागेल नखपालीस बी वडे कडक वैसली तवलंग चोपड्यात एकच नखपालीसनी बाटली. आणि काय वेळ आली. 35,000 रुपये मेहंदी लावायचा खर्च. कवडाला भेटतो इथं कोण तो लावा ना 10 रुपयानं. मग मला तुमले एक विचारांची एवढ्या बुद्धिमान बाया तुम्ही ठरावा तर एक रात मग वाटापाट टाकतीस घरना इतकी बुद्धी. आणि तुम्हाला ध्यानमा कसं बची राहिलं नाही आहे की 10 रुपयानं कोणना 35,000 कसा बरं राहिलो होत बा. विठ्ठल मी तुमच्या बुद्धीचं वर्णन करतोय बरं. हा, कारण मी स्त्रियांना कधीच उलट बोलत नाही. त्या आदिमाया शक्ती आहे. मी कोणले काही बोलणं काढत एवढं नाही. तुम्ही म्हणतात नाही तुम्ही नाही बोलणार आमलेच काही काम होतं नाही आठी भट नव्हत बा. वेळ स्वभाव असेल सौंदर्य असेल, 2 गोष्टी जमल्या खानदानमाच एवढा तेवढा गोठा होई जाई. एक तर पैज निघी जायल होई, नाही तर मामाच कथा पैज जायल होई. खानदानमध्ये काहीतरी घडू शकतं. खानदान चांगलं आहे, स्वभाव चांगला आहे, सौंदर्य कमी असेल. आता सौंदर्य हे देवाघरची देण आहे. काही लोक असे सेम टू सेम दिसतात. आम्ही 40गावला स्वेटर घेतलं होतं मागच्या वर्षी हिवाळ्यात. त्या ती बेटी आणि ते येत नाहीत का त्या नेपाळी, त्याचा झोपडा बांधी बट्ट. आता गेलो आम्ही ते स्वेटर पाहिलं. आता त्यांना हिंदी भाषा बोलता येते. मी त्यांच्याजवळ गेलो. म्हणतो भाई बोले बोलो साहब. म्हणतो मी तुला कताईन साहब दिकी राहिलो. दोतरवाला साहब राहतस का. बोलो क्या है. तो स्वेटर लेने का है. बोले है ना बहुत है. मतलब पहले ये बताओ घिस घिस करने की भाषा है क्या. तो मैंने घिस 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 क्या होता है. तो तुम बोलेंगे 1,500 मैं बोलूंगा 500. मग मी आता इन तसा रखसू तू तो आता इन इकडे जो नहीं बोले एक ही रेट होता है हमारी तरफ. चलो कोई बात नहीं. कितने का है स्वेटर. बोले 1,300 रुपये का. 1,300 में देंगे. बोले आप अच्छे आदमी दिख रहे तो 1,200 में दे दूंगा. म्हणजे आणखी थोडा टाईम मध्ये लागे तुम्हाला मी आणखी अच्छा दिसू. थोड़ा टाइम माका देत नहीं. 1100 में दीजिए का. नहीं बोले साहब 1,200 में दूंगा. चल 5-5 ने 3 नोटा दे दी ने. तो मजार गया. आम्ही वाटच देखी राहिलो तो परत कवई आला. मी त्याला विचारलं 300 रुपये दे दो ना हमारा. कौन सा 300 रुपये. अरे म्हणता स्वेटर लेना. मैंने नहीं दिया, तूने नहीं दिया. समजा सारखाच प्रत्येक दुकानावर देखू म्हणता हा होता का तो होता का तो होता का. आता जो गेला होता ना पैसे घेऊन त्यान बायको पाती दाडा त्यान 300 रुपये. ती बाई ये आपका 300 रुपये. मी ती बाईकडे देख मग ते निस्ता कपडा बदलचे कोणामाच फरक नाही. आठे बट असना नाकवर वराडा फिरायल कस काय जाऊ. सौंदर्य ही भगवंताची देण आहे. सौंदर्य खानदान स्वभाव जसं एकाच स्त्रीमध्ये एकत्र येत नाही. आणि आलं एकाच पोरीमध्ये आले हे ते नवरा चांगला भेटणार नाही. भेटीच घ्या निभणार नाही. निभूनच गेलं
मग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या तिघ गोष्टी जशा येत नाहीत एकत्र सहसा, तसं वेळ, आपली वेळ यायला वेळ लागते. जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका. ज्यांची ज्यांची वेळ आलेली आहे ना, बोलता तर सगळ्यांना येतं, बोलता येत नाही असं कोणी आहे का जगात? कोणाची वेळ बोलते, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची जीभ बोलते तर कोणाची नीती बोलते. बोलू द्या, त्यांची वेळ आहे. पण देवाजवळ जायची वेळ येते तेव्हा फक्त कर्म बोलतं आणि त्या कर्माचं फळ बोलतं, बाकी बोलणं सगळं जाऊ द्या. तसं जगद्गुरू म्हणतायत माझी वेळ चांगली, मला संधी मिळाली, गुरु महाराजांकडे जायची बुद्धी निर्माण झाली आणि संचितात असलेल्या बुद्धियोगाने मला एवढीच साथ दिली की गुरुजींच्या मी नुसत्या समोर गेलो तर गुरुजींनी बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, आणि माझ्यासाठी माझी मनीचा जाणोनी या भाव तो करी उपाव गुरुराव. गुरुजींनी सांगितलं आणि त्याप्रमाणे या पंथानं माझी पावलं पंते माझी साली चांगली प्रगती कराल तुम्ही, पण मुन्ना भाई लगे राहू. आपल्या पंथाशिवाय दुसऱ्या पंथाचा विचार नाही करायचा. आपल्याला कीर्तनकार व्हायचंय ना, मी ज्यावेळेस ठरवलं होतं मला कीर्तनकार व्हायचंय, माझ्यासमोर 2 लाईन होत्या. माझ्याकडे जबरदस्त कला होती, 9 लोकांचं कुटुंब पोसायचं होतं मला. जमीन नाही, फक्त राहतं घर. पैशाचं नाटक करून चालत नाही. कला झोपू देईना, शारीरिक श्रम करून नुसती मजुरी करून रेशनचे तांदूळ पोरांना खाऊ घालून, बहिणीचे पोरं, आपले पोरं, आई, आमचा परिवार, कसं व्हायचं कसं व्हायचं कसं जमेल, 1 रुपया उरत नाही. कला जबरदस्त होती. ठरवलं नाही एक दिवशी आपले ताबडतोब पैसा पाहिजेत ना, मग आपण तमाशा मुकत जाऊ. आणि तमाशात नाच्या म्हणून नाही, आपल्याला मालक व्हायचं. जिद्द महत्वाची असते. संकल्प पक्का करा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि भेटलो ना जाऊन चांगल्या गाजलेल्या तमाशा फडाच्या मालकीनेला, विठाबाई नारायण गावकरांना. गेले गेले नमस्कार केला. त्यांनी सांगितलं म्हणे आजपर्यंत माझ्या अनुभवात माझ्या रावटीत येऊन मला नमस्कार करणारा तू पाहिलाय. कारण सर्व मालेत सुपारी देव आले तर पाय पडायला येतं.
म्हटलं ताई 9 लोकांचा परिवार आहे, मला तुमच्या मंडळात जर घ्याल, पहा पोरं भुके मारायची वेळ आलेली आहे, माझा आवाज चांगला आहे, पार्श्वगायन मी चांगलं करू शकतो. म्हणजे बेट्या तू नमस्कार केला मला वाकून, त्यावरून तू खानदानी घराण्यातला दिसतोय, गरिबीमुळे इथपर्यंत आलं तू माझ्याकडे. समजा इकडे येऊन तू पार्श्वगायन करत करत तमाशाचा मालक जरी झाला, पण बोर्डावर येऊन तुला लोकांना हात जोडावे लागतील की मायबाप शांत बसा, मायबाप शांत बसा. लोक शिट्या मारतील. तुझ्या अर्थतेला तिथे किंमत राहणार नाही. तुला लोकांना हात जोडावे लागतील. कदाचित तमाशाचा मालक बनशील, 5-7 गाड्या राहतील, त्यापेक्षा एक करणं, ज्या मार्गात गेल्यानंतर लोक तुला हात जोडतील त्या मार्गात जाणं. गळ्यामध्ये माळा टाक, भजन शिक, कीर्तनकार हो. जे डोक्यात घुसलं दोघं कानांनी, काही झालं तरी कीर्तनकारच व्हायचं. दुसऱ्याच दिवशी गुरु महाराजांकडे जाऊन माळा टाकून, कोणले माहित होता हरिपाठ कितला चरणना रासन कथाचा आज कथा निघस, कुठे काय माहिती होतं. गुरु महाराजांनी सांगितलं की माळा टाकेल, रविवारी माझ्याकडे आला, शुक्रवारी हरिपाठ तोंडी पाठ म्हणून दाखवशील तर तुला माळा टाकेल. गुरु एवढा प्रभावी होतात पहिला. आता 11-11 रुपयामध्ये 2-2 गुरु, एक वर एक फुकट. तुम्ही गुरूंचा दारू का पिता नाही तरी गुरु बोलत नाही आते, कारण त्याला माहित आहे काता गरू की जाई आपलं. गुरु शब्दाची प्रतिष्ठा खाली आली का वेळ वाईट आहे. या पंथावर आले पण मार्ग चुकले. आमच्या आप्पासाहेबांनी गुरुजींनी सांगितलं होतं मला, रविवारी आलाय, शुक्रवारी हरिपाठ पाठ करून येशील तर माझ्याकडे माळा टाकायला. आई साने गुरुजींची विद्यार्थिनी होती आमची. विद्वत्ता खूप होती घरात, पण फक्त सरस्वतीची कृपा होती, लक्ष्मीची नाही. आईने सांगितलं, अरे तू 3 दिवसात हरिपाठ पाठ करशील, माझा पोरगा आहे, तुझा बुद्ध्यांक मला माहिती आहे. गुरुवारीच हरिपाठ पाठ झाला, मला शुक्रवारी सांगितलं होतं. गेलो गुरु महाराजांकडे, गुरुवारीच कुठे दमपटी आहे. शुक्रवारने वाद्य कोण आणखी निर्णय बदली जावा, तमासा चला बाबा, मग कत जाई आई. गेलो गुरुवारीच. आपण सांगितलं, म्हटलं आप्पा हरिपाठ पाठ झाला. आप्पांनी मला एक छोटं पुस्तक दिलं होतं हरिपाठाचं. म्हटलं आप्पा हे पुस्तक म्हणजे का तुम्ही मन पाठच्या का? म्हणे मला देखणं पडी का पुस्तक, म्हणजे इथली अक्कल. गुरुचं पाठ नसेल का मी त्यांना सांगितलं पुस्तकात पहा माझं पाठ आहे का म्हटलं. आणि ज्यावेळेस मी हरिपाठ भरून दाखवला गुरु परंपरेच्या अभंगांसहित 3च दिवसात, उठले आप्पा, फेटा उपरणं, धोतर, एक शर्ट आणलं, कापड, 1 वर्षात तू कीर्तन करशील म्हणे. अशी जबरदस्त गुरुची कृपा झाली. आणि ज्याला जिद्द म्हटली जाते, जी एकलव्याकडे होते, जे अर्जुनाकडे होते, जे डॉक्टर अब्दुल कलामांकडे होते आत्ता हल्ली, जी विनोबा भावेंकडे होती, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते, आणि हल्ली पाहत असाल तर सामोड्याचे डॉक्टर भारूड साहेब जे कलेक्टर आहेत भिल्ल समाजाचे, नंदुरबारचे कलेक्टर होते मागच्या वर्षापर्यंत. बेलाटीत वेल्लाच्या पोटी जन्माला येऊन दारू विकणारी आई आणि मावशी यांनी दोघांनी जिद्द बाळगून पोराला कलेक्टर केलं महाराज. सगळ्या बायांनी ऐका, दारू विकणारींना पोऱ्या कलेक्टर होई घ्या, आणि तुम्हीच कशा होई घ्या मन राहण्यात अशा की पोरीसनी संख्या कमी आहे. कोणीच काढा तुमले, पोरीसनी संख्या कमी आहे. एक हायस्कूलमध्ये मराठी शाळेमध्ये शाळा सुटल्यावर पाहतो मी बायांनी एक शाळा मागितल्या पोरीस, आणि आपलाच टाइमला कशा पोरीसनी संख्या कमी होई गी. आपला चालाव नाही, खोटी नोटचे आपली. आपल्याला असं बुलंद बनवा की खुद खुदा पूछे बंदे तेरी आरजू क्या है. आपल्याला असं घडवा, असं बनवा. हा पंथ आहे तो, या पंथावर असं झालेलं आहे. जगद्गुरु म्हणतात या पंथातून मी निघालो. आत्ताच्या इतिहास आहेत ना, ज्यांचे मुलं आणि सुना नोकरीला आहेत त्यांच्या आई वडिलांना लिहिता वाचता येत नव्हतं, लोकांच्या मजुऱ्या करायच्या. ज्यांना सूत्रसंचालन जमलं नाही घरातलं, मालदार, इस्टेटदार, बारदानावाला मोठल्ला घरकुल वगैरे जमलत फिरायला. संधी येते ना,
चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आता काय झालं माहितीये का, आज अशी संधी बायांना आली, नशीब चांगलं आहे तुमचं, 1500 रुपया महिना डायरेक्ट अकाउंटवर, पै भरा, खात्यावर पैसा जमा होतील, कोणतंच काम न करता. अशी वेळ आलेली होती का? पण येणे पण ते वेळ चांगली. काही बायांना संधी सापडली, काही आड्या देवड्या बोल राहिल्या. त्यांना विचारलं, म्हणतं का बहीण तुला 1500 प्रमाणे 3000 जमावी घ्या. आई बहीण काबराशी तंगड्या उपटत गई. म्हणे बाबा तिनं काम जाय नाही, असं नाही बामटापणा करेल म्हणे तिने. म्हणतं काय माल तरी सांग, मी कीर्तन मा सांगसो. हाय 40 वर्षनी होती तसं अर्धा तिकीटनं कार्ड काढलेलचे म्हणे. हा ते पाय येईन नवरा लाईसन कथाईन तरी येईन वय 65 कट्टे हो, आणि आते ते नळी राय ना. या पंथावर संत भेटतील, घाई करू नका, संधी प्रत्येकाला मिळते. कितला रुपयानं पिरियल वच्यात तुम्ही? तुम्हाला खोटं वाटेल, मना 5-6 कार्ड होतात. मी एसटीवर फिरवतो वय, 1-4 बी होतं, अर्धा तिकीटनं बी होतं. जे आतमाई जाय ते तिकीट काढू मी. आता हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला. परिवर्तन का होत नाही समाजामध्ये? मी बैरा होतो नाही तरी बैरान तिकीट काढलेलं होतं मी. आणि काय झाला दुष्परिणाम, मला आधी खरंच ऐकू येत नाही. ते मला गवारण्या शेंगा सांगतोस, मी वालण्या शेंगाला येत ऐकू येत नाही. आणि त्यामुळे काय झालं, मात्र एक फायदा झाला, सापडली संधी. मला आमनागर मग मुद्दानं कामच कोणी सांगत नाही. सासू वासने मीटिंग मध्ये जास्त ती पोर म्हणून आई पप्पांना पाठवणार नाही बहीण, आई बैर कत काही लिही मला बट ऐकू ये. मी आप उठाडी देईल जामनगर मा, मला ऐकू येत नाही बस. माणसांना जर सुखी राहायचं असेल, येडा नका वा, येडी घाला. विठोबा रखुमा